वय भेळ ही देखील बघायला मिळाली. जाऊया मॅचकडे. या पोलची शेवटची लढत, क्वार्टर फिनालेची लढत, जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. अगोदर आपण सासगाव टीमला बघितलं, त्यानंतर राधाकृष्ण सावरोली, योगेश 11 सावरोली, प्रांश 11 अंजरून, आणि तदनंतर या मॅच मधून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. तर या दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि बॉलिंग साठी आलाय कल्पेश. 3 ओव्हरची मॅच. आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे दिगंबर मोरे. कोणतीही चूक होत नाहीये, सिंगलच मिळेल. आणि या सिंगलच्या सहाय्याने माडपाई माडप संघ धावसंख्येचा श्री गणेश करतोय. लगातारच्या 6 षटकारासाठी पारितोषिक आहे. उद्या 40 प्लसची प्रीमियर लीग. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती मोठा फटका येत नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय घडलंय? कल्पेश जाधव कॅच ड्रॉप. रनआउट संधी आणि रनआउट झालाय, परंतु जो फलंदाज बाद व्हायला पाहिजे होता तो अजूनही क्रीज वरती आहे. फलंदाज बाद होतोय शैलेश. मीठ चोळत असताना विनायक करंजे आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 धावा. रोहित आणि विनायक ही जोडी, दोन्ही बंधू. विनायक करंजे, रोहित करंजे ही जोडी माडपाई माडप संघासाठी कित्येक मॅच मध्ये या संघाला पुढे घेऊन जाताना ते दिसलेत. कल्पेश आडव्या बॅट मध्ये त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस बॉल. लगातारचा दुसरा चौकार. देखील अखूट टप्प्याचा होता, ऑनसाइडलाच खेळला आणि या बॉल वरती देखील तेज घडलं. ऍक्शन रिप्ले सलगचे 2 चौकार. धाव फलक जाऊन पोहोचलोय 9 या आकड्यावरती. विनायक रोहित या जोडीला संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये घेऊन जावं लागेल. एक चांगलं टोटल उभं करावं लागेल या मॅच मध्ये, कारण समोरच्या टीम मध्ये देखील धाकड फलंदाज आहेत. पुढ्यात टाकलेला बॉल स्विच हिटचा देखना फटका आणि इथे चौकारांची हॅट्रिक ठोकतोय विनायक करंजे. थँक्यू. कित्येक स्पर्धेमध्ये आपण षटकारांची हॅट्रिक बघतो, परंतु चौकारांची हॅट्रिक मारायला देखील दमच लागतो. आणि विनायक चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली ठोकतोय आणि धाव फलक जाऊन पोहोचलोय 13 या आकड्यावरती. आपण षटकार हॅट्रिक बघितली, विकेट हॅट्रिक बघितली, चौकार हॅट्रिक आता बघतोय. इथे आणखी कॅच ड्रॉप. विनायक या टीमचा एक लक फॅक्टरच घेऊन आला की का असं आता वाटू लागलंय. आणखी एक जीवनदान मिळतंय. या षटकामधला दुसरा जीवनदान त्याला मिळालंय आणि धाव फलक जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अंती 13 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग नको, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. गोलंदाजीसाठी नक्कीच आपल्याला दिगंबर मोरे
हा गोलंदाज बघायला मिळेल. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली. मागच्या दोन्ही मॅच मध्ये चांगले चांगले षटक त्याने टाकले. बॅटिंग करत असताना देखील चांगली काम त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये झालंय. 2 पैकी 2 सामने ते जिंकले. तिसऱ्या मॅच मध्ये आपण त्यांना बघतोय. रोहित आता स्ट्रायकर एंड लेतोय. रोहित देखील चांगला फलंदाज आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालं. लवजी टीमच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कितपत टार्गेट सेट करेल माडपाई माडप. आडव्या बॅटने रोहित शर्माचा फॅन आहे रोहित आणि त्याच्या स्टाईलने ठोकलाय हा षटकार. थँक्यू डीजे. शॉर्ट आर्म पुल केलाय चेंडूला निबाडिश लॉंगॉनला फेकून दिलाय षटकारासाठी. या 6 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलंय. एकूण 19 आणि आयवा कॅच देखील घेतलाय. कॅच सुटली आहे अशी माहिती आम्हाला मिळते आणि इथे चौकार आलाय रोहितच्या बॅट मधून. चला रॉयल हयात कडून गॉगल आहे. मी प्रशांत दादा खांडेकर तिसऱ्या पंचाची मागणी आहे. प्रशांत दादा खांडेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या वतीने हा स्पोर्ट्स गॉगल दिला जाईल. बऱ्याच रात्रीची प्रतीक्षा आता संपली आहे. आता कोणी येऊ नका. त्याचं नाव दादा विचार जरा नाव. त्याचं नाव आणि गाव विचार ना. सोनू वाघमारे बीड हा ठरतो या गॉगलचा मानकरी. वा 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 निर्णय कॅमेरामध्ये काय दिसतोय गॉगल. हार्दिक पांड्याच दिसतोय तो. ज्युनियर हार्दिक पांड्या. नो बॉलचा इशारा केलाय तिसऱ्या पंचांनी. म्हणजे एकूण धावा धावफलकावरती आणि इथे आणखी एक धमाका. वाडिश लॉंग ऑफला रोहित ऑन फायर षटकार. आणि आणखी एक गॉगल आता बाहेर निघालाय. रॉयल हयात कडून जर पुन्हा कॅच पकडली तर पुन्हा गॉगल दिला जाईल. आणि एकट्यानेच कॅच पकडायची. रिले कॅच नाहीये. बत्तीस धावा धाव फलकावरती. जे टार्गेट हवं होतं त्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल केली. परंतु आक्रमण कुणावर चढवलंय तर दिगंबर मोरेवरती आक्रमण चढवलंय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या विरोधामध्ये आणि ठोकलाय तर रोहित करंजेने. रोहित शर्माचा फॅन आहे. 45 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे आणि त्याच्यासारखी बॅटिंग देखील करते. परंतु लॉंग ऑफला टिपला जातोय आणि या मॅचची मोठी विकेट रोहित करंजे बाद.
बॅटिंग केली. जर रोहितची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या रोहितसाठी झाल्या पाहिजेत. तुफानी फटकेबाजी, धावफलक पोहोचले 32 वरती. 2 गडी बाद 32 ही धावसंख्या माडपाई माडप संघाची. आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तो मैदानावरती अक्षय नाईक. अक्षय नाईक बॅटिंगसाठी दाखल झालाय. यानंतर 5 संघ आपल्याला मिळतील या स्पर्धेमधले. त्यानंतर त्या 5ही संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. ही सगळी प्रोसेस आपण थोड्याच वेळात सगळ्यांना सांगू. अक्षय नाईक बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. दिगंबर मोरे त्याच्या विरोधामध्ये रोहितची विकेट त्याला मिळाली आहे. परंतु नॉर्थ स्ट्रायकरला अजून एक खतरा आहे विनायक नावाचा. खोलात टाकलेला बॉल कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे आहे. डीप मध्ये आणखी एक मिस फील्ड, परंतु लॉंग ऑफचा बॅकअप तिथे आला. 2 धावा कंप्लीट होत असताना मैदानावरती. आणि 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय 34 या आकड्यावरती. 34 धावा 3 ओव्हरची मॅच. 10 पेक्षा जास्त सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. इथून आणखी कशा धावा येतील हा विचार केला पाहिजे माडपाई माडप संघाचा. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये माडप संघ. आडव्या बॅटने फटका तर चांगला आहे, परंतु एलिव्हेशन आता बघावं लागेल. आणि एलिव्हेशन मिळतंय. बॉल गेलाय सीमा पार, षटकार. आयोवा कॅश साठी पारितोषिक आहे. रॉयल हयात कडून स्पोर्ट्स गॉगल दिलं जाईल. प्रेक्षकांनो सज्ज राहा, कारण तुफानी फटकेबाजी या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कारण दुसऱ्या सत्रामध्ये देखील कल्पेश जाधव, दिगंबर मोरे, प्रसाद हे सख्खे तडाखेबंद फलंदाज बॅटिंग करत असताना बघायला मिळेल. परंतु आता 2 षटकं संपली, धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 40 धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचचा सामनावीर गोलंदाज साहिला इन्व्हाइट केले, माफ करा, साहिला इन्व्हाइट केलं या 3ऱ्या ओव्हरमध्ये. बघा आयोवा कॅच मध्ये रिले कॅच नसेल याची नोंद घ्या. रिले कॅच आम्ही ग्राह्य धरणार नाही आहोत. आणि रेलिंगच्या आतमध्ये कोणीही झेल पकडू नका, रेलिंगच्या बाहेरच कॅच ती ग्राह्य धरली जाईल. आणि संदेश पाटील आम्हाला सांगतायत की फक्त एकट्यानेच ती कॅच पकडायची. स्वतः संदेश पाटील, यश सावंत आणि सोमेश पाटील तयारच आहेत ते. साई हाफ ट्रॅकेट बॉल पाठीमागच्या दिशेने पॅटर्न स्ट्रोक विनायकच्या बॅट मधून, परंतु तिथे काय घडतंय, आउटफील्डने धोका दिला विनायकला. जिथे 4 धावा तिथे फक्त मिळेल ही सिंगल. आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 41 या आकड्यावरती. धाव खरं तर 2 घ्यायला पाहिजे होत्या विनायकने, परंतु तो बघत बसला. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, खरडी नजर लागते. साई पुनश्च तयार. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आता कोणताही येत नाही. हा चांगला बॉल बघायला मिळाला साईचा. हेच चेंडू टाकायचे, हे धाव फलक 50च्या आतमध्ये रोखायचंय. हा मानस, हा विश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागेल साई या गोलंदाजाला. कोण जिंकेल हा सामना, क्वार्टर फिनालेची लढत. इथून जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. आडवा बॅटने शरीराचा वेध घेते चेंडू, विनायकला हवी स्ट्राईक. सो स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न आणि नॉर्थ साकिरेनला परतावं लागेल फलंदाजला. शेवटचा जो पहिला बॉल होता तिथे जो चौकाराची अपेक्षा ठेवून होता विनायक, तिथे जर दुहेरी धाव घेतली असती तर कदाचित विकेट आली नसते अक्षयची, परंतु ते कुठेतरी रणनीती चुकली. आणि आता मात्र पुनश्च स्ट्रायकर एंडला येतोय तो विनायक. साईचा बॉल वेगाने बीट केलाय विनायकला.
चांगली गोलंदाजी करतोय. दोन चांगल्या फ्रंट सीमरने मार खाल्ला आणि तदनंतरचं हे यंगस्टरचं कमबॅक शेकेन चिंचवलीसाठी मोमेंटम शिफ्ट करणारं ठरतंय. या बॉलला जर विकेट आली तर 500चं कॅश प्राइज आहे कल्पेश भोसले यांच्याकडून. आणि ती विकेट 500चं कॅश प्राइज साईला. मिळाली आहे. ज्याला शिट्टी आहे निळ्या कलरची कोणाची असेल त्यांनी घेऊन जा, नाहीतर मग सकाळी समजेल. बघा चेक करा, चावी मिळाली आहे निळ्या कलरची शिट्टी त्याला आहे. ज्याची कुणाची असेल त्यांनी चावी ओळख पटून घेऊन जा. विनायक बाद होतोय आणि साईला पारितोषिक देखील आलं इथे जमा झालं आमच्याकडे 500चं, ते आम्ही त्याला देऊच नक्कीच. बॅटिंगसाठी दाखल झालाय सन्मान्य कल्पेशजी भोसले साहेबांकडून हे पारितोषिक आहे. साई पुनश्च तयार. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वॅकंट एरिया, फिल्डर तिथे नाहीये. डीप मध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचतोय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मिळते. तिसरीचा आता प्रयत्न सुरू केलाय आणि तिसरी धाव मिळणार नाही. सो दोनच धावा मिळतात या चेंडूवरती. अप्रतिम षटक बघायला मिळालं. ते साईचं कमबॅक करून दिलंय ते शेकेन चिंचवली टीमला. जे धाव फलक 60-65 वाटत होतं ते आता कुठेतरी रोखलंय. एकूण धावा झाल्यात त्या 43 आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल 18 बॉल मध्ये शेकेन चिंचवली टीमला. डीजे की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचंय. चारही टीमचे कॅप्टन फक्त सासगाव संघ, त्यानंतर अंजुरुन संघ, राधाकृष्ण सावरोली संघ आणि योगेश 11 सावरोली संघ, फक्त कॅप्टन आपण व्यासपीठावरती येऊन बसा. मजा येते स्पर्धेमध्ये. अगदी यशस्वीरित्या ही स्पर्धा त्या दिशेने जाताना दिसते. आणि आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 44 टार्गेट टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतोय. 18 बॉल 44 KTC लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्टिंग खूप सुंदर सुरू आहे. सोमेश पाटील कुठे असतील त्यांनी या कॉम्बॉक्स मध्ये. सोमेश पाटील आपण या. चला आता कुणाल तांडेल जोडले जातील ॲज अ स्कोरर, एक ऑफिशियल स्कोरर. आणि संदेश पाटील थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला हेल्प केली. चला ज्या ज्या टीम्स टॉप 5 मध्ये पोहोचले, चला फलंदाज पाठवा. दिगंबर आपण फलंदाज आपले पाठवा. दिगंबर आपले फलंदाज आपण लगेच त्वरित पाठवा. आणि कल्पेश जाधव आणि दिगंबर मोरे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 1:18 हा लॉट्स आता कंप्लीट होतोय. मल्हारने देखील फार मेहनत घेतली. अमोल पाटील, सगळेच गावदेवी क्रिकेट संघ जामरुंगचे सदस्य, खेळाडू, आई एकविरा क्रिकेट संघाचे खेळाडू, त्यानंतर अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स, साहिल असेल, विघ्नेश असेल, नयन असेल, स्वतः मंगेश तांडेल असेल, या सगळ्यांनीच मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. त्या सगळ्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आमच्या समितीने देखील फार मेहनत घेतली आहे. सोमेश पाटील असेल, त्यानंतर सार्थक असेल,
या सगळ्यांनी फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे। यश सावंतचं नाव विसरून चालणार नाही, कारण पाहुण्यांचं आगमन झालं की मग त्यांची नावं, त्यांच्या जेवणाची सोय, या सगळ्या गोष्टी यशने फार चांगल्या पद्धतीने केल्या। त्याचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया। आणि सगळ्या टीमच्या जे टॉप 5 मध्ये गेले त्या सगळ्या टीमच्या कॅप्टनला मी फक्त विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर या। तीन ओव्हरचा सामना, 18 बॉल मध्ये टार्गेट सेट केले, 44 धावसंख्येचा या धावा डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये बॉलिंग करण्यासाठी दाखल होते अमोल पाटेकर, स्वतः कॅप्टन संघनायक। आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला तो दिगंबर मोरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला कल्पेश जाधव। शेकिन चिंचोलीचा पहिला बायकर मॅन कल्पेश जाधव। फुलटॉस बॉल, आणि असे बॉल खरं तर सोडत नाही, आणि बॉलवर आलाय 6 धावसंख्येचा शिक्का, षटकार। पहिल्याच बॉलवरती 6 धावसंख्येने अकाउंट खुलं करत असताना पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे। येस, ओके ओके, समजलं। गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय, सो तिसऱ्या पंचांची मागणी आता इथून प्रत्येक बॉल चेक करतील आमचे राजू ओवाल सर, या पण कंट्रोल रूम मध्ये। पहिल्याच बॉलवरती 6 धावा, षटकाराने अकाउंट खुलं गेले। वेगवान बॉल, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, डीपला फिल्डर आहे तिथे, एकच धाव मिळेल। दुसरीचा प्रयत्न आता केला जाईल असं वाटलं, परंतु एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागतंय। त्या ठिकाणी होता अक्षय नाईक, होता एक चांगला फिल्डर आहे, सब फिल्डर आहे मडपाई माडप टीमचा। धाव फलक 7 वरती पोहोचलाय, जे मोमेंटम खरं तर साईने मिळवून दिलं शेवटच्या ओव्हर मध्ये। ज्या काही धावा वाचवल्या त्याने, ते मोमेंटम पुढे घेऊन जात असताना शेकिन चिंचोली संघ आडव्या पाटणे एक मोठा धमाका, कल्पेश जाधवचा षटकार। वरती 44 चा पाठलाग सुरू आहे, आणि आयवा कॅच बघा, जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नाहीये। चांगला बॉल, थोडासा टप्पा पडून खाली राहतोय चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, जमिनीला समांतर जाणारा हा बॉल। 13 वरती धाव फलक पोहोचलाय। बघा, मैदानाच्या बाहेर जे कॅच पकडले जाईल त्यासाठी गॉगल आहे, परंतु ते खेळाडू तिथे नसावा कॅच पकडणारा, याची देखील आपण दक्षता घ्या, प्रेक्षकांना पकडू द्या। खोलात टाकलेला बॉल मिडॉनच्या बाजूने काढायचा होता, परंतु मिडॉनला फिल्डर तिथे आहे रोहित स्वतः, कोणतीही धाव मिळत नाही। सलगचा दुसरा निर्धाव चेंडू कमबॅक आता होत असताना अमोल पाटेकर कडून माडपाई माडप टीम साठी 2 षटकाराचा मार त्याने जरूर खाल्लाय, परंतु तदनंतर 13 धावा धाव फलकावरती येत आहेत। अजूनही 31 धाव संख्येची गरज आहे। शेवटचा बॉल, उलटॉस बॉल, आणि हा देखील बॅट वरती आलाच नाही। एकच धाव इथून मिळेल, षटक क्रमांक संपले पहिलं। 14 धावा धाव फलकावरती, आणि आता गरज आहे ती 12 बॉल आणि 30 धाव संख्येची। तिसऱ्या पंचांची मागणी आहे, फ्रंट फूट नो बॉल का? अंपायर रिव्ह्यू आहे का? पंच अंपायर रिव्ह्यू आहे। येस, ओके, चेक केलं जाईल। टेक्नॉलॉजीचा वापर इथे करण्यात येतोय। अमोल पाटेकर, उंच पुरा हा गोलंदाज, नो बॉलचा पंचांनी, तिसऱ्या पंचांनी इशारा केलाय, म्हणजे हा फ्रीड आहे। शेवटचा बॉल,
विचार करण्याचा भाग पडले, कारण काहीही घडू शकतं. अजून एक बॉल शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल ऑफ रेट असेल, इथे खेळण्याची संधी दिगंबरला असेल, सो तो काहीही करू शकतो. पाहुण्यांचं आगमन होतंय, कारण आता शेवटाकडे आपण वळतो या स्पर्धेच्या. योगेश खांडेकर यांचं आगमन, त्यांच्या बरोबरीने बरेचसे पदाधिकारी, त्यांचे सहकारी. उद्या देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्ही या, कारण उद्या सुधागड आणि खालापूरची 40+ प्रीमियर लीग इथे बघायला मिळणार नाही. आदरणीय प्रशांतदा खांडेकर आणि गणेश नाना पाटील यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली ती स्पर्धा. शेवटचा बॉल खोलात टाकलेला होता. काय बॉल बघायला मिळाला, कोणतंही उत्तर नव्हतं दिगंबरकडे. षटक क्रमांक संपले. पहिलं धाव फलक पोहोचले ते एकूण 15 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. अजय तिथे आहे. एकच धाव मिळेल नो डाऊट. एकने धावफलक जाऊन पोहोचेल. 16 या आकड्यावरती अजूनही 28 धावसंख्येची गरज. 11 बॉल मध्ये काहीही घडू शकतं या मॅच मध्ये, कारण दोन्हीही सलामीचे फलंदाज, ते तगडे फलंदाज आहेत, ते अजूनही क्रीज वरती आहेत. बॉलिंग साठी रोहित, चांगले षटक टाकावं लागेल रोहितला. वेगवान बॉल, हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं तिथे. नाईक आलाय. एक धाव मिळतीये आणि या एका धावसंख्येने 10 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 27 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. साहीने काय कमालीचे षटक टाकलं होतं, त्याचा फायदा उठवावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, पुनश प्रॉपर टायमिंग नाहीये. शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न रोहितचा सातत्याने सुरू आहे. रडार मध्ये चेंडू देत नाही, स्लॉट मध्ये देत नाहीये, आणि त्याचं कारण आहे वारंवार सिंगलच खर्च करतोय. 3 चेंडूवरती 3 सिंगल खर्च केले. धावफलक पोहोचले 15 या आकड्यावरती. गरज आहे 26 धावसंख्येची गरज 9 चेंडू मध्ये. आडवा बाटने स्लोवर वन हाताळण्यात आला होता, कोणतंही उत्तर नव्हतं. आमच्या व्यासपीठावरती व्हेन्यू कंपनीचे एचओडी सन्मान्य महेशजी पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने विक्रम सिंग साहेब देखील आहेत, त्याच्या बरोबरीने भूषण पाटील साहेब देखील आहेत, प्रकाश मचकूर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, आणि सुनीलजी गावण साहेब देखील उपस्थित आहेत. सगळे व्हेन्यू कंपनीचे पदाधिकारी, त्यांचं आम्ही सरपंच चषकामध्ये मनापासून स्वागत करतोय. चांगला बॉल आणि तिथे मिसफिल्ड. नशिबाचा चौकार आलाय, कारण रोहितने त्याचं काम तर चांगल्या पद्धतीने केलं होतं, आणि रोहित आता स्वतःवरती नाराज आहे, कारण जी मेहनत रोहित घेतोय त्याच्यावरती कुठेतरी पाणी फिरवण्याचं काम केलंय. नशिबाचा चौकार, आणि या 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 22 या आकड्यावरती. खोपोलीमध्ये, थँक्यू डीजे, खोपोलीमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. दीपक ब्रदर्स खोपोली आयोजित भव्य दिव्य नाईटची स्पर्धा दिनांक 26 मार्च ते 29 मार्च या कालावधीमध्ये 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज, 61,000 द्वितीय पारितोषिक, 41,000 तृतीय, आणि नंतर 25-25 म्हणजे असे 5 पारितोषिक आहेत. आणि जर संपर्क तुम्हाला साधायचा असेल तर संजय सोलंकी, विके गायकवाड, अमित पवार, प्रशांत मामुंडकर आणि नवीन देशमुख यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. चांगला फटका आहे.
क्षेत्ररक्षक बघत राहिला आणि बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. वरती तो कुठेतरी मोमेंटम देऊ गेला आणि नंतर लगेचच आणखी एक चौकार आला. तो दिगंबर मोरेच्या बॅट मधून धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 26 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 6 बॉल 18 हे समीकरण या मॅच मधलं. व्हेन्यू कंपनीचे सगळे एचओडीज, सगळे पदाधिकारी, आमच्या विनस वायर या कंपनीचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. मी प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. महेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपण प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करू की त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. वेनस वायरचे सगळे हे पदाधिकारी एचओडी आहेत. मला असं वाटतं वेनस वायरची प्रीमियर लीग देखील याच मैदानावरती झाले. योगेश दादा साक्षीदार आहे. त्याच्याच महेश पाटील साहेबांचा सन्मान इथे होतोय प्रशांत दादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. विक्रम सिंग साहेब इथे उपस्थित आहेत. मी प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करावा. विक्रम सिंग साहेब, सन्मान्य विक्रम सिंग साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती. भूषण पाटील साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांत दादा खांडेकर यांना. आपण सन्मान्य भूषण पाटील साहेबांचा सन्मान करावा. शेवटचं षटक घेऊन आलाय अक्षय नाईक, लेफ्ट हँडेड गोलंदाज. फुल टॉस, फुल टोल, कल्पेश जाधवच्या बॅट मधून षटकार. 5 बॉल आणि आता 12ची गरज. भूषण पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. सन्मान्य प्रकाशजी मचकूर साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य प्रकाशजी मचकूर साहेबांचा सन्मान आपण करावा. प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती आहे. प्रकाशजी मचकूर साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांत दादा खांडेकर यांना. सन्माननीय सुनीलजी गावंड साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रशांत दादा खांडेकर यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण त्यांचा देखील सन्मान करावा. सुनील गावंड यांचा सन्मान. त्यानंतर रवींद्रजी रसाल साहेब देखील आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. आणि इथे बाद, फलंदाज बाद पायचीत सापडलाय. कल्पेश जाधव या मॅचची गोल्डन विकेट, मोठी विकेट डगआउटच्या दिशेने. अक्षय नाईकला मिळते ही विकेट. रवींद्रजी रसाल यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मॅच मध्ये आता रोमांच निर्माण झालाय. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. चला फलंदाज ऑन वे जाऊ द्या. आणि बॅटिंग साठी गेलाय विभास. या खेळाडूने देखील इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये. बॅटिंग देखील तो चांगलाच करतोय आणि आता त्यालाच विश्वासाने पाठवलंय 3ऱ्या क्रमांकावरती. 4 चेंडू मध्ये 4 षटकार लगावले होते विभासने पहिल्या मॅच मध्ये आणि एक हाती तो सामना जिंकून दिला. आणि आता गरज आहे 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची. 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज. दिगंबर मोरे अजूनही क्रीज वरती बघायला मिळते. परंतु कल्पेश जाधवने जे काम त्याचा गरजेचं होतं ते काम केलं. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 14 धावा त्याच्या वैयक्तिक बॅट मधून आल्या. आणि आता अक्षय नाईकने देखील विकेट घेतली. मजेल सामन्यामध्ये 4 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. कोणता संघ टॉप 5 मध्ये जाणार. हॅमर केला चेंडूला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथे मिसफिल्ड, परंतु बॅकअप होतं.
एक धाव मिळते या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 3 बॉल 11 हे समीकरण या मॅच मधलं. काल देखील असा सामना झाला होता. 2 बॉल 10 ची गरज असताना तो सामना जिंकला. तीन बॉल 11 हे समीकरण. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल गेले सीमा पार. षटकार. आता गरज आहे ती 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. हा बॉल निर्णायक आहे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती विकेट पाहिजे माडपाई माडप संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला चिंचवलीचे पाटेरेके म्हणत असतील की ह्या बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे जाऊ दे. आम्हाला जिंकायचंय. आम्हाला किमान एका ट्रॉफीला हात लावायचं. यासाठी आम्ही इथे आलोय. दोन्ही संघाने मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आहे आणि आता कोणता संघ पुढे जाईल हे मात्र हे 2 चेंडू सांगून जातील. 2 बॉल 5 हे समीकरण. अक्षय नाईक हा कारनामा करेल का? एखादा चमत्कार करेल का? कारण माडपाई माडप संघाचा प्रवास अद्याप तरी सुखकर राहिलाय. तो आणखी सुखकर करेल का? 2 बॉल 5 हे समीकरण. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हाय व्होल्टेज सामना. क्वार्टर फायनलची लढत आपण एन्जॉय करतोय. सोडून दिलाय बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. शांत क्रिकेट. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपल्याला बघायला मिळते. दिगंबर मोरे कोणतंही प्रेशर त्याच्यावरती नाहीये. त्याला माहिती आहे माझ्याकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके मारायची. माझ्याकडे ती क्षमता आहे हा सामना जिंकून द्यायची आपल्या संघाला आणि तो ते काम करतोय. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 2 बॉल 4 हे समीकरण या मॅच मधलं. आणि ही ते मात्र विजयी. षटकार. आणि आयोजकानेच आयोवा कॅच पकडली आहे. मग आता कमिटीचा निर्णय नाही मिळणार नाही. कमिटी नाही बोलली विषय संपला. आणि हार्दिक अभिनंदन शेकिन चिंचवली संघ. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच दिगंबर मोरे. 29 धावा त्याच्या बॅट मधून 1 विकेट मिळवली. तो दिगंबर ठरतो या सामन्याचा सामनावीर. दिगंबर आपण या. मी महेशजी पाटील साहेबांना विनंती करतो जे एचओडी आहेत वेनस वायरचे. मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं. पहिले 5 कॅप्टन जे टॉप 5 मध्ये गेले त्याने आणि पहिले 5 संघ जे टॉप 5 मध्ये गेलेत. सासगाव त्यानंतर अंजरून सावरुलीचे दोन्ही संघ